आणि या सामनावीराचा मानकरी आपण बघतोय मंदार महेकर, मामुरवाडी परिसराला बिलॉंग करतो हा खेळाडू. गेली अनेक वर्ष त्याला अविरत आपण टेनिस क्रिकेट खेळताना बघतोय. पुढच्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद राहुलजी, धन्यवाद मंदार, आपल्याला शुभेच्छा आहेत. प्रेझेंटेशन मध्ये इथे समूया सामन्याला होते सुरुवात आणि जसा पुढचा सामना सुरू होईल कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत आकाश मयेकर. इट्स ओट यू. धन्यवाद. धन्यवाद. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. येणाऱ्या प्रत्येक गुरुला आणि तदनंतर आजचा दिवस देखील खास आहे. 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस म्हणून ओळखलं जातं. ज्या क्रिकेटने संपूर्ण खेळाडूंना, आयोजकांना प्रत्येक खेळाडूला ज्या बॅटने ओळख दिली आहे, खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूंना त्या बॅटवर देखील प्रेम करायला विसरू नका. हा प्रेमाचा दिवस आहे. संपूर्ण दिवसामध्ये आपण देखील अनेक सामने बघणार आहोत या मैदानावर. कैलासवासी डॉक्टर नानासाहेब मयेकर हे क्रीडांगण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चर्चेत राहतं संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात. चालू होणारा सामना आजच्या दिवसातील दुसरा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. जय भंडारी प्रीमियर लीग 2026 सीझन 3 पर्व तिसरं आणि तदनंतर आपण अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला बंटी, या स्पर्धेतील चौथं अर्धशतक ठोकणारा फलंदाज स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला सुजल, क्रांती 11 संघाकडून गोलंदाजीसाठी प्रथमेश गोलंदाजी करताना दिसतील. सामन्याला सुरुवात होईल. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्याच षटक यावेळेस पॉवर प्लेचं असेल. आजच्या दिवसात तब्बल 9 सामने खेळवायचे आहेत, म्हणजे वेळेचं बंधन मैदानाच्या आतमध्ये. जसा पहिला चेंडू पडेल तदनंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना 20 मिनिटाचा कालावधी तुमच्यासाठी. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल ब्लॉकला टाकलाय, सारा बॅटे खेळून काढलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. सिंगलच धाव असेल. चांगले क्षेत्ररक्षण यावेळेस केलं जातंय. मागचा सामना देखील अत्यंत चुरशीचा झाला. अंतिम चेंडूपर्यंत तो सामना गेला. चांगलं काम आपल्या संघासाठी करत असताना अर्णव याने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र अंतिम टप्प्यात थोडीशी लाईन लेंथ बिघडली आणि त्याच्यावर केलेला गणागती प्रहार अनिकेत आणि तो सामना देखील जिंकला रत्नागिरी पाटीलवाडी संघाने. प्रथमेशाचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, उडवायचा ऑन साईडला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू चालला हलकासा बाहेर. लेग कटरचा वापर यावेळेस प्रथमेश यांच्या माध्यमातून केला जाईल. हा चेंडू येतोय निर्धाव. आणि तदनंतर विचार करायला गेला तर स्ट्राईक एंडला सुजल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आकाश पारकर चेंडू पर्यंत पोहोचेल. कोणतीही चूक करत नाहीये. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल. बंटी स्ट्राईक खेळताना दिसतील. प्रथमेश याचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बंटी प्रथमेश याचा विचार करायला गेले तर क्रांती 11 वरवडे संघाचा हा आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन सारखीच कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतोय. महालक्ष्मी डोकामळे संघ कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती, तदनंतर या अंतिम दिवसामध्ये खेळताना दिसतोय. करूया मरो डोड आहे सामना दोन्ही संघांसाठी. प्रथमेश याचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका यावेळेस फसलाय. आकाश चेंडू पर्यंत पोहोचलाय. पकडलाय झेल. कोणतीही चूक करत नाहीये. क्षेत्ररक्षण करत असताना चांगलंच प्रभावित केलंय आकाश पारकर याने क्रांती 11 वरोडे संघाकडून. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता यावेळेस बंटी यांचा फटका थोडासा फसला. ऑफ साईडला खेळण्याचा इरादा आणि तदनंतर तत्परतेने आकाश काय झेल पकडलाय. चेंडूच्या खाली बसला आणि तदनंतर चेंडूला देखील पकड केली आहे. फलंदाज होईल बाद. यावेळेस महालक्ष्मी स्पोर्ट डॉक्युमेंट संघाचा बंटी पहिला धक्का बसतोय. पहिल्या डावातील 5 चेंडूचा खेळ यावेळी संपला. धावसंख्या 2-1 महालक्ष्मी स्पोर्ट डोकोमळे संघ. सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 68 धावा चेस झाल्या रत्नागिरी पाटीलवाडी संघाकडून.
महत्त्वपूर्ण खेळ त्यामध्ये मंदार मयेकर यांनी केली. आता मात्र चालू सामन्याकडे गणेश वनडाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. प्रथमेश यांचा पुढचा बॉल लोअर फुलटॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला मिड विकेट बोंडलांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. ओजस त्या दरम्यान 2 धावा यावेळेस धावून कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीनी पहिलं षटक यावेळेस पहिल्या डावाचं संपेल. धावा आतापर्यंत झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. ग्रुप यावेळेस गोलंदाजी करताना दिसतील. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन स्ट्राईक एंडला सुजल. धावा आतापर्यंत झाल्या 4ला 1. महालक्ष्मी स्पोर्ट ढोकंबळे संघ थोडीशी पडझड चालू आहे धावा करत असताना. 4 षटकांचा सामना आणि त्या षटकांमध्ये कमीत कमी 50च्या पुढेच जाण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड ज्यावेळेस फलंदाज स्वतःच निघालाय दगावच्या दिशेने. पंचांची गरज लागली नाहीये कारण मोठा स्पर्श झाला होता बॅटला. धक्का यावेळेस बसतोय महालक्ष्मी स्पोर्ट ढोकंबळे संघाला. सुजल याच्या रूपामध्ये दुसरा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय शिल्दनकर दाखल झाले आहेत. कालच्या दिवसात त्यांची देखील फलंदाजी फार महत्त्वाची होती. आता गरज आहे, अत्यंत गरज मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी. गोलंदाजी एंडकडून यावेळेस स्वरूप गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. क्रांती 11 वरवडे संघ सुस्थितीला एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. अक्षय शिल्दनकर इथून पुढे मोठे फटके खेळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका आलाय सरा बॅटने. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आकाश चेंडूपर्यंत पोहोचलाय. कोणतीही झेल यावेळेस सोडणारच नाहीये हा खेळाडू. फलंदाज होईल बाद यावेळेस अक्षय. गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतेल. धक्का बसलाय 3रा. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये रोहित शिवलकर याच्या नावावर राहिले पहिली हॅट्रिक. नवलाई पावणे बिर्या संघाकडून खेळत असताना कालच्या दिवसामध्ये तो देखील चर्चेचं कारण बनला होता. स्वरूप हॅट्रिक बॉल घेऊन ओव्हर द विकेटने गतीमध्ये मती यावेळेस वापरली आहे. चेंडू चालला मिड विकेट वंडरलाईन. पप्पण्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार येतोय. मागच्या चेंडूवर यावेळी चौकार आलाय. पराग जसा मैदानाच्या आतमध्ये गेल्या तसंच पहिल्या चेंडूवर प्रहार झाला त्याच्या माध्यमातून
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव थोडीशी चुकी झाली आहे यावेळेस, चुकीला माफी देखील नसेल. सिंगल धाव मला डबलमध्ये कन्वर्ट केलं. एक क्रांती लिहून वरडे संघाच्या बाजूने विचार करत असताना जर आकाश पारकर जर आपल्या संघासाठी 100% योगदान देतोय तर बाकीच्या खेळाडूंची देखील साथ गरजेची आहे. स्वरूप यावेळेस गोलंदाजी एंड कडून दुसरं षटक पहिल्या डावातील मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 3 गडी बाद 10. स्वरूप याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल यावेळेस पिक करायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा देखील चेंडू चाललाय निर्धाव. जरूर यावेळेस धावांसाठीची धावा मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करताना दिसत आहेत फलंदाज महालक्ष्मी स्पोर्ट डोकोमळे संघाचे. मोठी धावसंख्या उभारावीच लागेल. आतापर्यंत 10 झाले. स्वरूप याचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, उज्ज्वल पारकर यावेळेस 100 कॅच पकडलाय. शॉट मिड विकेट रिजन मधून एका हाताने यावेळेस झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल यावेळेस पराग. धक्का क्रमांक 4 बसतोय महालक्ष्मी स्पोर्ट डोकोमळे संघाला. षटकाची देखील समाप्ती होईल. धावा झाल्या 10. यायचंय पुढील सामन्यासाठी. निकितन पपन बोरकर यावेळेस गोलंदाजी करताना दिसतील. दुसऱ्या बाजूला गणेश मयेकर. धावा आतापर्यंत झाले 10ला 4. महालक्ष्मी स्पोर्ट ढोकवळे संघ. पपन तिसऱ्या षटकाला सुरुवात करतील. राईट ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मागच्या षटकातील अंतिम चेंडूवर झेल पकडला होता मात्र यावेळेस हा झेल होता का हा देखील एक प्रश्न आहे. अवसर आला होता म्हणजे नक्कीच हा झेल होता असेल. हा चेंडू यावेळेस येतोय निर्धाव. मेहनत केली तर संपत्ती मिळते, संयम ठेवला तर काम मिळते, गोड बोलला तर ओळख मिळते आणि सन्मानासाठी तुम्हाला विजय प्राप्त करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा ट्रॅकर उडवला यावेळेस फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा झेल निसटलाय तसाच पुढच्या चेंडूवर मोठा फटका आलाय. 6 झेल जरूर निसटला होता. त्यानंतर षटकार आला. हा चेंडू देखील थोडासा खराब होता. तुम्ही ज्यावेळेस फाईन लेगचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये कार्यरत होय त्यावेळेस धन्यवाद आकाश. आदरणीय संतोषजी बोरकर वरवडे यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी तिसऱ्या पर्वामध्ये 1000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद संतोषजी बोरकर साहेब. आम्ही आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आभारी आहोत. प्रत्येक पर्वामध्ये आपला पाठिंबा, सहकार्य आणि आशीर्वाद असे जे निरंतर आहोत ही विनंती. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू आकाश. जसा झेल निसटला तसा षटकार आलाय. पुन्हा एकदा नव्याने गोलंदाजी करताना दिसतील पपन. पुढचा बॉल यावेळेस पिचिंग ऑफ साईड ऑफ टॉम थोडंसं वाचायचं होतं का हा देखील एक प्रश्न आहे. कोणता निर्णय येतोय आमच्या दिशेने हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळी चेंडू चला स्क्वेअर वाईट. हा चेंडू वाईट येतोय. ऑफ साईड ऑफ टॉम खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातो. ही लाईन खऱ्या अर्थाने चांगली जरूर वाईट आलाय मागचा चेंडू मात्र क्षेत्ररक्षणाचा विचार करायला गेलं तर कव्हर मिड ऑन मिड ऑफ एक्स्ट्रा मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तुम्हाला ते चेंडू हाताळावे लागतील. गणेश मयेकर पुन्हा एकदा एक षटका ठोकलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा बॅट ठोकून आव्हान देत आहेत. पपनचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने. लोअर फुलटॉस हा देखील चेंडू उडवलाय ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील चेंडू चाललाय लगातारचा दुसरा मारलाय. 6
तरचे दोन आलेत, दोन्ही चेंडू खराबच होते. एक हाफ पिच, त्यानंतर लोअर फुल टॉस, त्याला 6 मध्ये कन्वर्ट केलं. मेहनत इतक्या शांततेत करा की तुमचा विजय संघर्ष करेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा पपन. दोन आतापर्यंत आलेत गणेशाच्या बॅटमधून. यावेळेस देखील लाईन लेन थोडीशी खराब, पिचिंग ऑफ साईड, ऑफ टर्म वाचायचंय आता, विकेट नकोय. आता गणेश पासून थोडासा बचाव करण्याचं काम देखील केलं जातंय. संधी मैदानाच्या आतमध्ये दिली की संधीचं सोनं करताना कोणताही फलंदाज विचारच करत नाहीये. लगातारचे दोन आलेत मागच्या चेंडूवर. गणेश मयेकर आता मात्र कव्हर आत घेतलाय, स्क्वेअर लेगचा थोडासा फाईन लेगला नेलाय, एक मिड विकेटला बाहेर काढलाय क्षेत्ररक्षक. आता कशा प्रकारची गोलंदाजी यावेळेस केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गणेश मयेकर स्ट्राईक खेळताना दिसतील पप्पन यांच्या विरोधात. हा देखील उडवला, यावेळेस फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचेल, यावेळेस पकडला जेल. गणेश याचा संपेल खेळ, धक्का यावेळेस बसेल. 5वा धावसंख्या झाली आहे 24. सत्ता मिळवण्यासाठी जेवढी मेहनत घ्यावी लागते त्याच्या दुपटीने ते टिकवण्यासाठी घ्यावी लागते. दोन मारले होते, तिसऱ्याची गरज होती का? हा देखील एक प्रश्न उभा राहिलाय. त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणाने नाही आलंय, कारण गणेश माघारी परतले, 2 षटकार लागवलेत, अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी होता. मोठा फटका खेळण्याच्या नादात तो देखील माघारी परतला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुदेश पाटील पिंट्या खेळताना दिसतील पप्पन यांच्या विरोधात. लेंथ बॉल यावेळेस कट केलाय, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने यावेळेस स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या आतापर्यंत 25-25. अजून देखील या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 15 धावा खर्च करत असताना एक विकेट देखील आली पप्पन यांच्या गोलंदाजीकडून. धावसंख्या सांघिक आतापर्यंत महालक्ष्मी स्पोर्ट डोकावळे संघाची 25ला 1. रितेश स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील पप्पन यांच्या विरोधात. लेंथ बॉल यावेळी उचलायचा होता ऑन साईडला, मात्र चेंडू गेलाय ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक डीप कव्हर मधून चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धावा यावेळेस धावून कंप्लीट केल्या जातील. पहिल्या डावातील षटक यावेळी संपलं. तिसरं धावा झाल्यात आतापर्यंत महालक्ष्मी स्पोर्ट डोकावळे संघाच्या 27. 5 गडी बाद. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण कॉल देतोय. श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी आणि रत्नदीप पाटीलवाडी दोन्ही संघाचे संघनायक त्वरित टॉस बॉक्स पर्यंत पोहोचा. श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी आणि रत्नदीप पाटीलवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांसाठी हा कॉल आहे. टॉससाठी आपल्याला टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. धन्यवाद. राजकिरण यावेळी आले तर पंचांनी थोडंसं दंडित केलं. पहिल्या चेंडूवर स्क्वेअर व्हाईट बॉल. अतिरिक्तची धाव यावेळी जोडली जाईल महालक्ष्मी स्पोर्ट डोकावळे संघाच्या खात्यामध्ये. धावा आतापर्यंत झाले 26. पहिल्या 3 षटकाचा पहिल्या डावातील खेळ समाप्तीस आलाय. राजकिरण जसे पहिला चेंडू हाताळत होते त्यावेळेस त्यांना थोडंसं दंडित केलं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज होतील राईट मोर्थ विकेटने. स्ट्राईक एंडला सुदेश खेळताना दिसत आहेत. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय. आला होता कार्पेट, चेंडू चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय.
सकाळच्या दिवसामध्ये चांगला उल्लेख केला गोपी सरांनी. आज जिजा हिचा बर्थडे देखील आहे. तिच्यासाठी गिफ्ट द्यायचं असेल तर सगळ्या खेळाडूंना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये फिट व्हावं लागेल. एक ट्रॉफी स्वरूपात गिफ्ट देण्याचा प्रयत्न देखील केला जाईल क्रांती 11 वरोडा संघाच्या माध्यमातून. मात्र इथून पुढे येणारा प्रत्येक चेंडू हा फार महत्त्वाचा आहे आणि महालक्ष्मी ढोकमुळे हा संघ देखील सहजासहजी हार मानणार नाहीये. धावा आतापर्यंत झाल्यात 32. महालक्ष्मी स्पोर्ट ढोकमुळे संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. या षटकातील पुढचा बॉल लेंथ बॉल, यावेळेस आउटसाइड टच. यष्टी रक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत, पकडला झेल, फलंदाज होईल बाद. जसा पॉइंटचा क्षेत्ररक्षक बाहेर काढला होता त्याच लाईन लेंथवर गोलंदाजी केली. आउटसाइड टच, बॅटने केलाय घात, फलंदाज होईल यावेळेस बाद 6वा. आणि तिथे लढत पूर्ण संघाबरोबर आहे. मात्र निहार भाटकर हे देखील एक चर्चेचं नाव राहिलं होतं दुसऱ्या दिवसामध्ये. तो देखील त्या संघाकडून वारंवार खेळताना दिसेल. जसा मध्यंतरासाठी सामना थांबेल तसा प्रेझेंटेशन बॉक्स कॉइन बॉक्सच्या दिशेने देखील जायचंय. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी आणि दुसऱ्या बाजूला असेल रत्नदीप पाटीलवाडी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पंकज पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड आहे. चेंडू चालला शॉर्ट कव्हर मध्ये. पप्पन चेंडूपर्यंत पोहोचलेत. सिंगल धाव यावी धावून कंप्लीट केली जाईल. एक धाव आली मागच्या चेंडूवर. सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक एंडला रितेश खेळताना दिसतील. धावा आतापर्यंत झाल्या 33. 6 फलंदाज त्याच्यासाठी लागले आहेत महालक्ष्मी स्पोर्ट ढोकमळे संघाला. हाफ ट्रॅकर, यावेळेस हा खराब चेंडू आहे. गोलंदाजाला दंडित केलं जातं स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. 1 फॉर दी ओव्हर असा देखील कॉल पोचेल बॉलरच्या कानावर. म्हणजे ह्याच्या पुढे अजून एक बाउन्सर फेकला तर कदाचित नो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालू होती. आकाश, थँक्यू आकाश. आदरणीय शैलीजी पाटील भंडारपुळे गावचे रहिवासी आहेत आणि आपले समाज बांधव आहेत. आपल्याला विनंती, आपलं भंडारी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन असं नसतं बा. आदरणीय शैलीजी पाटील. ओडिओ आकाश. थोडीशी चूक मागच्या चेंडूवर झाली. तिसऱ्या धावेसाठी धावले होते. 4थी धाव यावेळेस घ्यायची आणि ती करत असताना विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज यावेळेस बाद होईल. महालक्ष्मी स्पोर्ट ढोकमळे संघाचा 7वा. झेल होता तो निसटला. सध्याच्या घडीला हातातून जमिनी समांतर चेंडू विसावला. त्यानंतर त्या चेंडू मागे 3 आले तर 7वा फलंदाज माघारी परतलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कल्पित यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अजून देखील पहिल्या डावातील 4 चेंडू झालेत आणि 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. राजकिरण गोलंदाजी करताना दिसत आहेत. पुढचा बॉल यावेळी उडवायचा होता रितेश याला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा देखील चेंडू चाललाय निर्धाव. जरी काही साध्य झालं नाही तरी विश्वासाने मेहनत करत राहा. आता ही मेहनत मैदानाच्या आतमध्ये कोणता खेळाडू घेईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावा आतापर्यंत झाले 37. इथून पुढे एक सेट करायला तर 40+40+ धावा देखील जातील. मात्र राजकिरण देखील चांगली गोलंदाजी करतायत. आपट्रेकर यावेळी सोडवलाय. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू चाललाय का सीमारेषे पार आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा ओलांडले. तब्बल 4 आले चौकार. पहिल्या डावाचा खेळ यावेळी संपेल. 4 षटक संपले. त्यानंतर महालक्ष्मी स्पोर्ट ढोकमळे संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 7 गडी बाद 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय क्रांती 11 वरवडे संघासमोर. धन्यवाद आकाश. या दरम्यान बळीराम परकर विद्यालय मालगुणचे आदरणीय शिक्षक, आमचे जवळचे सहकारी सुशांतजी लाकडे साहेबांचं देखील आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे. अंतिम दिवसामध्ये भंडारी प्रीमियर लीगमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन असं नसतं बा. पहिला डाव संपला. आपण टॉससाठी जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल रत्नदीप पाटीलवाडी आणि श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी या 2 संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच सुरू होणार आहे. मात्र काही सन्मान देखील मंचावर केले जातील.
चला दोन्ही कॅप्टन या. रत्नदीप पाटीलवाडी, ऋतिक पाटील त्वरित टॉस बॉक्समध्ये या. आदरणीय शैलेशजी पाटील यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. पंकजी नार्वेकर यांना विनंती करतो की आपण भंडारी प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचं सन्मान चिन्ह देऊन शैलेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. सुशांतजी लाकडे साहेब, आपल्याला विनंती, आपण मंचावर आसन असतो बा. गजेंद्रजी जुवेकर यांचं देखील आगमन झालंय. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि तो टॉस घेण्यासाठी आपण शैलेशजी पाटील साहेबांनाच विनंती करतो की आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. शैलेशजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतो आहोत. दोन संघ दाखल झालेले आहेत. एका बाजूला श्री साई स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे. मागचा सामना शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत जिंकल्याच्या संघाने. कॉल कोण करणार आहे? श्री साई स्पोर्ट्सचा कॉल असणार आहे. सर प्लीज डू दी ऑनर. टेल असा कॉल आणि येस टेल इट इज. श्री साई स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय. धन्यवाद साहेब, आपण मंचावर असं नसतं बा. अवधूत, आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस उद्या पुन्हा येणार नाही आहे. 3 सामने जिंकत असताना खूप चांगला उलटफेर तुम्ही केलाय. मात्र आता 4 षटकांच्या लढती आपण आतापर्यंत बघितल्यात. आता इथून पुढचा प्रवास हा थोडासा वेगळा असणार आहे. टॉस जिंकलायस, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू आणि कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. रत्नदीप पाटीलवाडी संघाने पहिल्या सामन्यात शेवटच्या बॉलवर षटकार मारत असताना तो सामना जिंकलाय. त्यामुळे या सामन्यात त्यांच्या विरोधात खेळत असताना एक सर्वोत्तम मॅच आजच्या दिवसातली आम्हाला बघायला मिळेल. हो, नक्कीच. विशिंग यू ऑल दी बेस्ट. बाबा, मागचा सामना काय अप्रतिम रंगला. शेवटच्या बॉलवर तो सामना फिनिश झालाय. आता तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असतास आणि आता बॅटिंग करायचे तर साधारण कशा पद्धतीने त्या मॅचसाठी रणनीती असेल? नक्कीच जर या ठिकाणी मी टॉस जिंकलो असतो तर मी सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. परंतु या ठिकाणी टॉस श्री साई स्पोर्ट्सच्या बाजून लागला आहे. परंतु आम्ही या ठिकाणी नक्कीच 55 ते 60 धावा या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 4 ओव्हरचा सामना असेल. 55 ते 60 धावा या ठिकाणी तुल्यबळ आपल्याला धावसंख्या बघायला मिळेल, जी डिफेन्स सुद्धा करता येऊ शकते. विशिंग यू ऑल दी बेस्ट. टॉस कॉईन फ्लिप केला गेला आणि श्री साई स्पोर्ट्स अर्थातच अवधूत तांडेल जो संघनायक आहे त्यांनी टॉस जिंकला आणि सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळी संघ फलंदाजी करेल. मात्र या सामन्यात, चालू सामन्यात काय घडणार आहे? क्रांती 11 क्रांती करतील का की महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळी त्यांना रोखतील? हे पाहण्यासाठी जाऊया दुसऱ्या डावासोबत, जिथे कमेंट्री बॉक्समध्ये आहेत आकाश मयेकर. इट्स ओ टी यू. धन्यवाद. बेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 24 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगेल. दुसऱ्या डावासाठी 42 धावांचा पाठलाग करायचा. सलामीवीर ट्रायगेडला प्रथमेश, तर दुसऱ्या बाजूला शिवराज वारेकर खेळताना दिसतील. गणेश मयेकर आलेत गोलंदाजी एंडकडून. फलंदाजी करत असताना 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. आता 42चा पाठलाग करत असताना कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पाहिली तर शक्य आणि पाहिली तर अशक्य असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे संघ क्षेत्ररक्षण करताना दिसेल. 42 धावा डिफेंड करायचे आहेत. इथून पुढे डिफेंडिंग चॅम्पियन की चेस मास्टर बनेल क्रांती वरवरे संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. 42 धावा इथून पुढे पाठलाग करायचा असताना स्ट्रायकिंगला प्रथमेश गणेश यांच्या विरोधात. लोअर फुलटो असणारा बॅटने खेळायचा आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील. कोणत्याही प्रकारची धाव नसेल कारण खराब चेंडू होता.
त्याच्यावर तर मोठा फटका आलेला नाहीये. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. चेंडू येतोय निर्धाव. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा. इतका हलक्यात घेऊ नका, कारण ज्यावेळेस आपण जी हवा हलक्यात घेतो तीच वादळात रूपांतर झाली की मोठा पराक्रम देखील होतो. यावेळेस स्विचचा फटका. चेंडू चाललाय थर्ड मॅन बॉर्डरलाईनच्या दिशेने. अक्षय चेंडूपर्यंत पोहोचताय. त्यांच्या हाताला चाटून चेंडू चाललाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. जशी चर्चा केली तसं चर्चेला प्रतिउत्तर देखील दिलंय. प्रथमेश याने 4 आलेत मागच्या चेंडूवर. असाच एक सामना हलक्यात घेतला होता. क्रांती 11 वरोडे संघाने 36 चेंडूंमध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो सामना गमवायला लागला होता. हे देखील विसरून चालणार नाहीये. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाच्या विरोधात खेळत असताना मागच्या चेंडूवर चौकार आलाय. गणेश यांचा पुढचा बॉल. फुलारलेनचा बॉल यावेळेस खेळायचा होता. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक. चेंडूपर्यंत पोहोचेल. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर देखील. 24 चेंडू 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 4 आलेत. अजून देखील 38 धावांची गरज आहे विजयासाठी क्रांती 11 वरोडे संघाला. दुसऱ्या बाजूला गणेश. मोठा फटका सरळ बॅटने यावेळेस सोडवलाय. लॉंग ऑफ मधून चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी प्रथमेश याच्या बॅट मधून दुसरा चौकार येतोय. विरोधात छोटी धावसंख्या डिफेंड करायची असताना तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. खेळ सांगून खेळायचा नसतो. पत्ता शेवटी उघडायचा असतो. नियोजन आधी दाखवायचं नसतं. वेळ आल्यावर गाजवायचं असतं. यावेळेस पेडल शिफ्ट करायचा होता. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर देखील. एक चौकार. चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू देखील वारंवार खेळतोय. या षटकाचा लेखाजोखा विचार करायला गेले तर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, पुन्हा निर्धाव, चौकार आणि आता पुन्हा एकदा निर्धाव आलाय. अंतिम चेंडूवर 4 येतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत 8 झाले तर 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना अजून देखील 34 धावांची गरज आहे. गणेश यांचा पुढचा बॉल उडवला यावेळेस ऑन साईडला. हा देखील चेंडू चाललाय. 1 बाउन्स मिड विकेट मंडळाच्या बाहेर. 4 धावांसाठी गणेशाच्या विरोधात चौकार येतोय. पहिलाच उल्लेख केला होता. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा डॉट, चौकार, डॉट आणि अंतिम चेंडूवर पुन्हा एकदा चौकार येईल. 42 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत धावा झाल्यात क्रांती 11 वरोडे संघाच्या महालक्ष्मी स्पोर्ट डोकोमोडे संघाच्या विरोधात 12 धावा आणि समीकरण येऊन पोहोचले. 18 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज. तर त्याने 10.25 ची होती ती आता मात्र 10 वर जाऊन पोहोचली. जे पहिल्या षटकात 12 आल्यानंतर थोडंसं फ्रंट फुटला आलाय क्रांती 11 वरोडे संघ म्हणायला हरकत नाहीये. आता मात्र बंटी आले आहेत गोलंदाजी एंड कडून. मिनिटेड पॉवर प्ले षटक पहिलं संपलंय. दुसऱ्या डावातील 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा. धावा आतापर्यंत 12. एकही फलंदाज बाद झालेला नाही. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. बंटी यावेळेस गोलंदाजी करताना दिसतील. स्ट्राईक एंडला शिवराज. पुढचा बॉल बंटी यांचा. मोठा फटका यावेळेस सोडवलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन मध्ये गणेश मयेकर चेंडू पर्यंत पोहोचतील. शिवराज यांच्या रूपामध्ये पहिला धक्का लागेल क्रांती 11 वरोडे संघाला. गोल्डन डकच्या रूपामध्ये फलंदाज होईल बाद.
राजकिरण यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील वन डाऊनच्या भूमिकेत. शिवराज हलक्यात माघारी परतलेत, एकही धाव न करता दगावचा आसरा घेताना दिसत आहेत. पहिले षटक संपले त्यावेळेस 12 आलेत. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचं. अजून देखील 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 17. बंटी यावेळेस गोलंदाजी करतायत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसऱ्या डावातील दुसरं षटक. आता मात्र थोडीशी मेहनत मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. पहिलाच उल्लेख केला होता, तुम्ही हलक्यात घ्याल तर तुम्हाला या स्पर्धेचा बाहेरचा रस्ता देखील इथून पुढे बघावा लागेल, संघर्ष करावाच लागेल. दुसऱ्या बाजूला राजकिरण स्ट्राईक एंडला मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेत राईट हँड बॅटर दाखल झालाय. गोलंदाजी एंडकडून बंटी या षटकातील पुढचा बॉल घेऊन सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. स्ट्राईक एंडला राजकिरण खेळताना दिसत आहे. त्यावेळेस हलक्यातने चेंडूला ढकललंय. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. थोडीशी चूक झाली आहे. एकच धाव असेल, एकापेक्षा जास्त यावेळेस काही नसेल. एक धाव आली आहे, कारण ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहतो ना त्यावेळेस फिटनेसचा दर्जा विराट कोहली यांच्या माध्यमातून बघण्यासारखा असतो. एकाला डबलमध्ये कन्वर्ट करतात आणि तदनंतर त्यांनी ते करत असताना अनेक शतकं देखील ठोकली आहेत. तुम्हाला चौकार षटकार ठोकूनच शतक ठोकता येतं अशातला विषय नाहीये. यावेळी चेंडूला उडवलंय कव्हर बाउंड्रीलाईनच्या दिशेने. वन बाउन्स. चेंडू थांबलाय. चेंडू यावेळेस थांबलाय. नशिबाने सध्याच्या घडीला साथ दिली आहे महालक्ष्मी स्पोर्ट डॉक्युमेंट संघासाठी. फटका तर चांगला होता, मात्र यावेळेस इनसाइड आउट उडवत असताना नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी भासलाय. तदनंतर चेंडू स्थिरावलाय बाउंड्री लाईनच्या आतमध्येच. 2 धावा तदरम्यान धावून कंप्लीट केल्या जात आहेत. नशिबाचे पत्ते जर इथून पुढे पलटले तर नक्कीच यश आणि पराजय याच्यातलं अंतर कोणता खेळाडू बनेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर बंटी सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. दुसरं षटक खाता येतोय. दुसऱ्या डावातील धावा आतापर्यंत झाल्यात 15-1. बंटी यांचा पुढचा बॉल. स्विच हिटचा फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय यावेळेस निर्धाव. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. कव्हरचा क्षेत्ररक्षक आता यावेळेस बाहेर नेलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आणलाय. पिचिंग ऑफ साईड ऑफ टर्म ही गोलंदाजी होईल असं वाटतंय. आता कोणत्या प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जसं क्षेत्ररक्षण तशी गोलंदाजी इथून पुढे होईल का हे देखील पाहावं लागेल. बंटी या षटकातील पुढचा बॉल. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. प्रथम स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. आतापर्यंत 3 चौकार त्यांनी मारलेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकातील 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट आली आहे बंटी यांच्या खात्यामध्ये. धावसंख्या 15 झाली. जिंकण्यासाठी अजून देखील 27 धावांची गरज आहे. बंटी राईट मोर द विकेटने प्रथमेशसाठी. मोठा फटका उडवला यावेळेस समोरच्या दिशेने. पराग चेंडू खाली पोचलेत. पकडला झेल. फलंदाज यावेळेस बाद होईल. क्रांती 11 वरवडे संघाचा दुसरा प्रथमेशाच्या रूपामध्ये फार मोठा धक्का लागलाय. आकाश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आता फलंदाजी करत असताना गरज आहे, फार मोठी गरज आहे. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. या षटकातील धावा आतापर्यंत झालेत 15. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हणजे विजयासाठी अजून देखील 27 धावांची गरज आहे. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, त्याच्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागते. आता ती मेहनत इथून पुढे कोणता खेळाडू करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक तरी चेंडू पार कर असं म्हणत असेल त्याचा संपूर्ण डगआउट मधून. धावा आतापर्यंत झाल्यात 15-2.
चांगलीच गोलंदाजी या षटकात आतापर्यंत केली जाते. बंटी यांच्या माध्यमातून 2 विकेट 3 रन 5 चेंडूचा खेळ संपला या दुसऱ्या षटकातील. राईट मारून विकेट लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न इनसाइड एज चेंडू चालला यष्टीरक्षक सुदेश यांच्या हातामध्ये. षटक यावेळी संपले दुसऱ्या डावातील दुसरं. धावा झालेत आतापर्यंत 15. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना म्हणजे समीकरण येऊन पोहोचलोय. 12 चेंडू 27 धावा. वापर करतो हा गोलंदाज. स्लोवर रीतीचे चांगले चेंडू हाताळतो तो. सध्याच्या घडीला गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय महालक्ष्मी स्पोर्ट डॉक्युमेंट संघाचा आयकॉन खेळाडू. तिसऱ्या षटकासाठी दुसऱ्या डावातील 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 27 धावा. जी सरासरी 10 ओव्हर होती ती सरासरी आता मात्र 13.50 वर जाऊन पोहोचली. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 14 धावा काढणं गरजेचंच असेल. राजकिरण स्ट्राईकिंगला खेळताना दिसत आहेत. क्रांती 11 वरवडे संघाचा हा देखील एक आयकॉन खेळाडू. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 धावांचा पाठलाग करत असताना यावेळीच गोलंदाजी एंडकडून रितेश राजकिरण बोले स्ट्राईकिंगला खेळताना दिसतील. हा सामना अजून देखील दोलायमान स्थितीत आहे. राईट अँड ओव्हर द विकेटने सज्ज होईल. यावेळीस बैठक शॉट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू चालला स्क्वेअर वाईट. अतिरिक्तची धाव यावेळीस घेतली जाते. क्रांती 11 वरोडे संघाच्या खात्यामध्ये. चला पंचांची वादविवाद घालत राहू नका हे देखील पूर्व सूचना तुम्हाला दिली जाते. आतापर्यंत कोणत्याही संघाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पेनल्टी दिली गेलेली नाहीये. त्याचं कारण तुम्ही बनू नका. 12 चेंडू समीकरण थोडंसं जवळ आलंय. 26 धावांची गरज प्रत्येक षटकामागे. तुम्हाला 13ची गरज. रितेशचा पुढचा बॉल लोअर फुलटॉस. यावेळेस पुन्हा एकदा बैठक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. पराग चेंडूपर्यंत पोहोचला. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. वाऱ्याने दिशा देखील बदलली आहे. दुर्दशा कोणत्या संघाची होईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. सकाळ सत्रामध्ये सध्याच्या घडीला वारे देखील लेग साईडच्या दिशेने व्हायला लागलेत रायटी बॅटर याच्या रूपामध्ये. मात्र लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडला आकाश पारकर. तर वाऱ्याची साथ इथून पुढे मिळेल की मनगटातली ताकद एकवटेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. रितेश ऑन दी मार्क पुन्हा एकदा सज्ज होतील. आतापर्यंत 1 चेंडू हाताळला. 2 धावा खर्च केल्यात. अजून देखील जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 11. धावसंख्या झाली 17-42चा पाठलाग करत असताना रितेश यांचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसलाय. पराग चेंडू खाली पोहोचतील. यावेळेस पकडलाय झेल. लॉंग ऑनला फलंदाज बाद होतील. आकाश धक्का क्रमांक 3 यावेळेस लागलाय. क्रांती 11 वरवडे संघाला 17 वर झालेला खतरा. कैलासवासी डॉक्टर नानासाहेब मयेकर यांचे चिरंजीव ऋषिकेश मयेकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाच्या अंतिम दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऋषिकेशजी मयेकर आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर येऊन आसन असतं आपलं स्वागत आहे. ओट यू कमेंट्री बॉक्स. उज्ज्वल पारकर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. थोडीशी पडझड मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी अजून देखील 25 धावांची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. शक्य असं समीकरण आहे. ते किती प्रयत्नांनी शक्य केले जाईल हे देखील पाहणं गरजेचे. रितेश चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आपल्या संघासाठी. इथून पुढे या 25 धावा डिफेंड केल्या जातील का? गोलंदाजी देखील मागच्या षटकात बंटी यांच्या माध्यमातून चांगली राहिली होती. स्ट्राईक एंडला उज्ज्वल पारकर. यावेळी 3 फलंदाज बाद झालेत. क्रांती 11 वरोडे संघाचे 3 डाऊनच्या रूपामध्ये स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील रितेश याच्या विरोधात. यावेळेस हा चेंडू चाललाय का? मात्र व्हाईट यॉर्करचा वापर यावेळेस केला जातोय. चांगला चेंडू आहे.
हा चेंडू खऱ्या अर्थाने गरजेचा असतो ज्यावेळेस तुम्ही धावसंख्या डिफेंड करत असता. विकेटपेक्षा या चेंडूला फार महत्त्व आहे. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर बदल आदित्य फुटवर्कच चाललेलं नाहीये उज्ज्वल यांचं. हा चेंडू येतोय निर्धाव. समीकरण पुन्हा एकदा लांबवत चाललंय क्रांती 11 वरोडे संघाच्या बाजूने. रितेश याचा पुढचा बॉल राईट मोर द विकेटने उज्ज्वलसाठी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न उडवलाय समोरच्या दिशेने. लॉंगोचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धाव यावेळी धावून कंप्लीट केली जाईल. सिंगल डबलने इतकासा फरक पडणार नाहीये. पहिल्या दिवसात 6 चेंडूंमध्ये 28 धावा देखील चेज झालेत आणि आज मात्र 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असताना चालू असलेली पडझड मैदानाच्या आतमध्ये राजकिरण भोले सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला रितेशच्या विरोधात खेळताना दिसतील. लोअर फुलटॉस यावी ऑन साईडला हा चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय 6. या इनिंग मधील पहिला ठोकलाय. आता गरज देखील असेल क्रांती 11 वरवडी संघाला. लेट आलाय पण थोडासा थेटच आलाय. राजकिरण यांच्या बॅटमधून षटकार येतोय. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीचं ओझं सध्याच्या घडीला समजलंय राजकिरण यांना असं म्हणायला हरकत नाही. 6 मारल्यात मागच्या चेंडूवर. चेंडू देखील थोडासा खराब होता. लोअर फुल टॉस बॉल 6 मध्ये कन्वर्ट केलं. पुलचा फटका पॉवरफुल आलाय मागचा चेंडू. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. धावसंख्या आतापर्यंत झाली 24. विजयासाठी अजून देखील गरज असेल 18 धावांची. चेंडू शिल्लक असतील 7. कोण कोणाची 7 मैदानाच्या आतमध्ये देईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला राजकिरण बोले. इथून पुढे एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणाने विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल क्रांती 11 वरवडे संघ. 7 बॉला गरज असेल अजून देखील 18 धावांची. रितेश गोलंदाजी एंड कडून सज्ज होतील. हा चेंडू चांगलाच टाकायचा आहे. या सामन्यात जर विजय प्राप्त करायचा असेल तर कव्हरचा क्षेत्ररक्षक आत घेतला. स्क्वेअर लेगचा डीप मध्ये नेलाय. लेग साईडला क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू चाललाय एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा रितेश याच्या विरोधात मारलाय 6 षटकार. 3 षटकांचा खेळ संपेल. 42 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत धावा झालेत 30 धावा म्हणजे जिंकण्यासाठी समीकरण आलंय 6 चेंडू 12 धावा. हॅलो ठीक धन्यवाद आकाश. याच दरम्यान आपण सन्मान करणार आहोत कैलासवासी डॉक्टर नानासाहेब मयेकर यांचे चिरंजीव आदरणीय ऋषिकेशजी मयेकर आज उपस्थित आहेत. गजेंद्रजी जुवेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊ त्यांचा यथोचित सन्मान करूया. मंचावर हा सन्मान केला जातोय. ऋषिकेश दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपला पाठिंबा आपले आशीर्वाद आणि आपलं मार्गदर्शन निरंतर आपल्या या भंडारी प्रीमियर लीग सोबत राहू अशी विनंती करतो. आणि रत्नदीप पाटीलवाडी मिरजुळे संघासाठी डॉक्टर मयुरेश पाटील हे देखील आज उपस्थित आहेत. डॉक्टर मयुरेश पाटील आपल्याला विनंती आहे आपलं देखील स्वागत आहे. आपण मुख्य मंचावर या. आपल्या देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. डॉक्टर मयुरेश पाटील कृपया आपण मुख्य मंचावर या. आपला यथोचित सन्मान आयोजन समितीच्या वतीने केला जाणार आहे. धन्यवाद. सुजलालय गोलंदाजी एंड कडून सध्याच्या घडीला सामना देखील हाय व्होल्टेज ड्रामामध्ये कन्वर्ट होतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी क्रांती 11 वरवडे संघाला 12 धावांची गरज. स्ट्राईक एंडला उज्ज्वल पारकर. यावेळी सुजलालय गोलंदाजी एंड कडून इथून पुढे 12 धावा डिफेंड केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. तो उज्ज्वल पारकर स्ट्राईक एंडला राईट हँडर बॅटर खेळताना दिसतोय. घामगाळा मेहनत करा स्वप्नांसाठी लढा दगडातून पाणी काढा जिद्दीने पुढे चाला. रात्र कितीही काळी असू दे मात्र सूर्य दुसऱ्या दिवशी उगवतोच. मोठा फटका पुन्हा एकदा सरळ बॅटने समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू रितेशच्या हाताला चाटून चाललाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. 4 धावा आलेत मागच्या चेंडूवर. यावेळी समीकरण पुन्हा एकदा जवळ येताना दिसेल क्रांती 11 वरवडे संघ. 6 मध्ये 12ची गरज होती. 5 मध्ये आता मात्र 8 या धावसंख्येची गरज. 5 मध्ये 8 धावा इथून पुढे केल्या जातील का हा देखील एक प्रश्न आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुजल याला देखील हार मानून चालणार नाही. आपल्या संघाला जर चमकायचं असेल तर चमकणारी कामगिरी करावी लागेल. सुजल याचा पुढचा बॉल राईट मराठा विकेटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कव्हरचा चेंडू मागे धावतो. यावेळेस निसटलाय झेल. 2 धावा दरम्यान धावून कंप्लीट केल्या जात आहे. 3ऱ्या धावासाठी कॉल नसेल. विकेट द्यायची नाही. रनआउट स्वरूपात 2 आलेत मागच्या चेंडूवर. ही संधी यावेळेस प्राप्त झाली होती. ती संधी मातीत मिळाली आहे. यावेळेस असं देखील म्हणावं लागेल एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा आलेत.
कष्टाने कमावलं आणि तदनंतर इन्कम टॅक्समध्ये गमावलं असं गोपी सर वारंवार उल्लेख करतात. तसंच काहीसं मागच्या चेंडूवर घडलंय. रितेश सुजल याचा पुढचा बॉल ब्लॉकला टाकलेला चेंडू ऑन साईडला एक्स्ट्रा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल गणेश. एक धाव घेतले, स्ट्राईक एंडला धोक्याची घंटा यावेळी वाजते आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. आता धावतोय आपल्या संघासाठी, झटतोय अक्षरशः अंतिम क्षणापर्यंत उज्ज्वल पारकर. पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर पुन्हा एकदा दुहेरी धाव, तदनंतर पुन्हा एकदा दुहेरी धाव. धावा आतापर्यंत या षटकात आलेल्या आहेत 8. चेंडू शिल्लक असतील आता मात्र 4-3 आणि जिंकण्यासाठी 4 या धावसंख्येची गरज. 3 बॉल 4 कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे इथून पुढे तुम्हाला कंपल्सरी त्या 4 धावा काढाव्याच लागतील. एक चेंडू निर्धाव आला तरी देखील हा सामना पुन्हा एकदा दुर्लभ स्थितीमध्ये जाऊन पोचेल. तराजूचं पारडं देखील दोन्ही संघांच्या बाजूने अजून देखील झुकलंय. 3 चेंडू 4 धावांची गरज. सुजल याचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. राजकिरण स्ट्राईक एंडला येऊन पोहोचले. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 या धावांची गरज. कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओजस याच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधार राजकिरण यांनी. 4 फलंदाज आतापर्यंत माघारी परतले. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 2 बॉल 4. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पहिला देखील राहिला होता. येस, थँक्यू आकाश. डॉक्टर मयुरेश पाटील आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर या. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने केला जाणार आहे. डॉक्टर मयुरेश पाटील आपल्याला विनंती, आपण या, आपला सन्मान होणार आहे. धन्यवाद. धगधग करणारा सामना यावेळी मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आजचा दिवस असेच सामने पाहायला मिळाले तर नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षक चाहता वर्ग अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी येताना दिसेल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 या धावसंख्येची गरज आहे. हा सामना अजून थँक्यू. डॉक्टर मयुरेशजी पाटील यांचा या ठिकाणी मंचावर सन्मान केला जातोय. आमच्या ह्या मित्राचा, आपल्याच समाजातील हा आपला सहकारी, वैद्यकीय क्षेत्रात चांगलं कामकाज करतोय असा डॉक्टर मयुरेश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला गेला. धन्यवाद. वेलकम, आपलं स्वागत आहे. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. सामना चांगला रंगलाय आणि कमेंट्री बॉक्समध्ये आकाश आपल्यासोबत आहे. 2 चेंडू 4 ची गरज. सुजल याचा पुढचा बॉल, यावेळेस बैठक शॉट उडवलाय चेंडूला, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. राजकिरण याच्या बॅट मधून कडक चौकार येतो आणि हा सामना देखील यावेळी जिंकलाय क्रांती 11 वरवडे संघाने. पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा असतील. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली महालक्ष्मी स्पोर्ट कोतवावडे संघाने आणि तदनंतर अंतिम क्षणामध्ये हा सामना थोडक्यासाठी गमवायला लागलाय. आणि निश्चितपणाने राजकिरण यांची खेळी आपल्या संघासाठी फार मोलाची होती, लाख मोलाची होती आणि विजय देखील यावेळेस प्राप्त केलाय. ध्येय राखून ठेवा, शेवटपर्यंत यश तुमचे निश्चित होईल. शेवटपर्यंत लढलाय मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर क्रांती 11 वरवडे संघाला विजय प्राप्त करून दिलाय या सामन्यामध्ये.